Hello, my dear friends. Welcome to my Sniper Trading channel. And इंडियन मार्केट अनालिसिस मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. निफ्टीचा चार्ट जस्ट ओपन केलाय आणि तुम्ही बघू शकता की ट्रम्पने आपली कशी मारले, किती वाईट अवस्था करून ठेवली आपल्या मार्केटची. ते एका माणसामुळे म्हणजे जवळपास या काही दिवसात तुम्ही जर समजा न्यूज बघितली असाल तर झिरोदा मधून, अपस्टॉक्स मधून किंवा धन मधून किंवा आणि काही ब्रोकर्स असतील तिथून जवळपास कितीतरी कोटी लोक अकाउंट त्यांची डिॲक्टिव्हेट झालीत, म्हणजे शांत बसलेत लोकांनी, म्हणजे बाहेर पडले मार्केटमधनं. जवळपास 1 लाख करोड, 12 लाख करोड, 15 लाख करोड लोकांचे पैसे वाईप आउट झाले फक्त या ट्रम्पमुळे. स्वतःच्या फायद्यासाठी लोक किती काही गोष्टी करू शकतात, म्हणजे तुम्ही बघू शकता हिस्ट्री म्हणजे क्रिएट होते त्याच्यामुळे. काही चांगल्या पण गोष्टी होतात, काही वाईट पण गोष्टी होतात. तो त्यांच्या अमेरिकन लोकांसाठी ही गोष्ट करायला लागलाय, पण त्याचा झटका आपल्यासारख्या सामान्य लोकांना पण व्हायला लागले. न्यूज जर बघत नसाल तर स्ट्रेट ऑफ हॉर्मोज परत क्लोज करण्यात आलाय इराणकडून. इराणने आपल्या इंडियन शिप्सला म्हणजे ऑलमोस्ट फायरिंग पण झालंय त्यांच्यावरती, 2 शिप्स वरती फायरिंग पण झालंय. सो सध्या परत एक म्हणजे वाईट सिच्युएशन परत क्रिएट झालेलं आहे. आता हे 2 दिवस का नाही, ने खरंच खूप चांगली बाईंग करून ठेवली. ने बाईंग केली मोठं, म्हणजे जवळपास आता काय म्हणायचं त्याला, आता सगळ्यांना बायरचं गाजर दाखवलं याच्यामध्ये. जे इन्व्हेस्टर आहेत अजून परत रिटेलर्स याच्यामध्ये उतरले, कदाचित आता सोमवारी परत डाऊनसाइड येऊ शकतो. ऑलमोस्ट सप्लाय झोन पैसे आलाय बघा, आणि परत ह्या सगळ्यांना बाहेर घालवण्यासाठी एफ रेडी आहेत. ओके, सो निफ्टीचा चार्ट आहे, विकलीला आपण जाऊया. कसलं बाईंग केलंय बघा. ही कोणी एक्सपेक्ट पण केलं नसतं की इथं अशी बाईंग होऊ शकते पटकन. हा एक सप्लाय झोन आहे आणि एक रेजिस्टन्स पण आहे. आता जस्ट रिसेंट रेजिस्टन्स क्रिएट झाला या लेवलला, वीकली रेजिस्टन्स आहे. ऑलमोस्ट मी एक्सेप्ट करतो की ह्या लेवलला सेलिंग आलं पाहिजे. एक्सपेक्ट करतो की ह्या लेवलला एक सेलिंग आलं पाहिजे. मी एक्सेप्ट म्हणलं काय, सॉरी, एक्सेप्ट करतो की एक्सपेक्ट करतो की ह्या लेवलला एक सेलिंग आलं पाहिजे. ठीक आहे, हा एक सेलरी एरिया आहे, हा रेजिस्टन्स एरिया आहे. प्रिव्हियसली इट वॉज द सपोर्ट एरिया. या लेवलला लोक बाय करत होते आणि त्यानंतर आता एक इथं शूटिंग स्टार कॅन्डल आहे. सो एक ऍज पर द चार्ट जर बघितला तर इथून सेलिंग तर आलंच पाहिजे, आणि येस, सेलिंग आलं पाहिजे. देन त्याच्यानंतर मग ते सेलिंग जे आहे ते कुठं थांबेल. ऑलमोस्ट या डिमांड झोन मधनं निफ्टी 50 तर उचललाय. ठीक आहे, त्याचबरोबर निफ्टी 50 जर समजा तुम्ही बघितला तर 1, 2 बॅक टू बॅक 2 सप्लाय झोनला ब्रिज करून वरती जाऊन क्लोजिंग दिलेली आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे, म्हणजे तो त्याचा ट्रेंड जो आहे तो डायव्हर्ट करायला रेडी झालेला आहे निफ्टी. ठीक आहे, तर निफ्टी तर डाऊन साईड यायलाच पाहिजे. अशी जर वर जात असेल तर यार डेफिनेटली म्हणजे आपण काही सुद्धा करू शकत नाही मार्केटमध्ये. आता इथूनच जर निफ्टी रिकवर झाला, 26,000 टच गेला, काय उपयोग आहे, हा ना. इथं कसं मध्ये बाय करणार आपण सांगा, काय कन्फर्मेशन मिळत नाही, काय सुद्धा म्हणजे ट्रेंड कळत नाही. सो आणि हे सगळं झाले फक्त ट्रम्पमुळे. इव्हन माझं सुद्धा म्हणजे धाडस झालेलं नाही की बाय करून ठेवावं, एखादा स्टॉक बाय करून ठेवावा. ठीक आहे, बट निफ्टी 50 मध्ये माझ्यासाठी तर लेवल्स अजून सुद्धा डाऊन साईडचेच आहेत. हे जे ने बाईंग केले कदाचित फुल करण्यासाठी आपल्याला बाईंग करून ठेवलं असेल, आणि सो मे बी मंडेला मार्केट डाऊन साईड खोलू शकतं, गॅपडाऊन खोलू शकतं. गिफ्ट निफ्टी सध्या काय दाखवते माहित नाही, पण मी काय त्याच्यावर विश्वास ठेवत नाही जास्त. गिफ्ट निफ्टी अशी ओपन झाली तशी ओपन झाली, इट डिपेंड्स. ओके, सो कदाचित ही लेवल तो परत ब्रेकडाऊन करेल आणि ह्या लेवलला परत येईल 22,000 23,000च्या लेवलला. सो निफ्टी माझ्यासाठी सध्या तिथंच काम करते. बँक निफ्टी विल सी, बँक निफ्टी
चं सुद्धा सेम स्ट्रक्चर आहे. बँक निफ्टी सध्या बघा डेलीच्या सप्लाय झोन मध्ये एंटर झालेली आहे आणि ऑलमोस्ट तिथून रिॲक्शन आलेली आहे. परत त्यानं पुलबॅक घेतलेला आहे आणि पुलबॅक जर समजा आपण व्यवस्थित बघितला तर पुलबॅक बघा, तुम्ही पुलबॅक बघा किती स्लो बाईंग झाली. ही कॅन्डल बघा, ह्या कॅन्डलमुळे नंबर ऑफ बायर्स इथे ऍड झालेले आहेत आणि खूप छोटे 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 कॅन्डल तयार झालेले आहेत. ठीक आहे, 15 मिनिटाला जाऊ. 15 मिनिटाला चांगलं झालेलं. ओके, ह्या चांगलं म्हणण्यापेक्षा नाही, तसं नाही म्हणता येत, कारण ज्या पद्धतीने एवढं शार्प सेलिंग आलं त्याच्या अगेन्स्ट जर बाईंग बघितली तर खूप स्लो बाईंग झालेलं आहे. ठीक आहे, ही जी ग्रीन कॅन्डल केली ती सगळ्या सेलर्सना घाबरवायलाच केलेली आहे आणि हे जे बाईंग झाले ते त्यामुळे झाले. आणि ओके, सो ह्या लेवलचा सुद्धा ब्रेकडाऊन आला होता प्रिव्हियस सेलिंग, ह्या सेलिंगमुळे. ठीक आहे, या सेलिंगमुळे प्रिव्हियस जो लो होता त्याच्या सुद्धा खाली ब्रेकडाऊन आलेला आहे. सो ह्या लेवल पासून परत बँक निफ्टी डाऊन साइड येण्याचे जास्त चान्सेस आहेत. ओके, मला नाही वाटत की इथून बँक निफ्टी वर गेली पाहिजे. पर्सनली मला नाही पाहिजे. जर समजा जर वर जात असेल तर गॅपअप झाला तर कदाचित इथली लिक्विडिटी घेऊन मग खाली येऊ शकतो. दॅट इज द वन ऑफ द पॉसिबिलिटी. बट बँक निफ्टी तशी बघायला गेले तर खालीच आला पाहिजे. ठीक आहे, आणि बँक निफ्टी जर उद्या खाली येत असेल ना तर निफ्टी ऑटोमॅटिकली खाली येणार आहे. लेट्स सी द ICICI व्हॉट इज डुईंग लाईक सेम स्ट्रक्चर झालेलं आहे बघा. निफ्टीचं जे स्ट्रक्चर झालंय सेम ICICI मध्ये सुद्धा तसं झालेलं आहे. या सप्लाय झोन वरती सध्या ICICI ट्रेड करतोय. मी ह्या लेवलची वाट बघत होते आणि ICICI बघा कुठे गेला, 1180 ते 1350. किती मोठी मूव मिस झाले, किती मोठी मूव मिस झाले. म्हणजे पैसे असून सुद्धा आपल्याला ट्रेड करता येईना झालंय. कसं कन्फर्मेशन करणार ना, कारण मी ह्या लेवलला सप्लाय झोन कन्सिडर करून इथून डाऊन साइड येईल म्हणत होतो, इथं साइडवेज जाईल म्हणत. बट दॅट इज कॉल्ड अ मार्केट, राईट. मार्केट कधी पण रिटेलरला पैसा कमवू देऊ शकत नाही, एवढं मात्र खरं आहे. ठीक आहे, आपल्याला जर पैसा कमवायचा असेल तर हे FIs आणि DIs काय विचार करतात ना, त्यांच्या लेवलचा विचार करूनच आपल्याला पैसे कमावे लागतील. इट इज नॉट इझी. ठीक आहे, मार्केट सिम्पल आहे, नो डाऊट मार्केट खूप सिम्पल आहे. बट मार्केटनं पैसा मिळवणं दॅट नॉट अ इझी टास्क. खूप इझी टास्क नाही आहे तो. इतकं इतकं नाही इझी. नाही तर सगळेजण बसले असते, सगळेजण ट्रेडिंग करूनच श्रीमंत झाले असते. इट इज नॉट इझी. खूप पेशन्स, खूप डेडिकेशन, डिसिप्लिन, इव्हन त्यातल्या पण काही गोष्टी मी मिस करायला लागलोय सध्या. बट विल सॉर्ट इट आउट. खूप गरजेचं आहे ते. सो बेसिकली हा एक सपोर्ट आहे ह्या लेवलचा. ठीक आहे, माझ्यासाठी हा एक सपोर्ट आहे आणि ह्या सपोर्ट पासूनच म्हणजे जर डाऊनसाइड मुवमेंट येईल या सपोर्ट पर्यंत येईल असं मला दिसतंय. बँक निफ्टी मला परत त्याच्या ह्या ओरिजिनल प्राइस वरती पाहिजे यार. म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की ह्या लेवलला आली पाहिजे बँक निफ्टी, कारण व्ही शेप रिकव्हरी होते म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ रिटेल कम्प्लिटली बाहेर आहेत या मुवमेंट मधनं. खरं सांगतो तुम्हाला, रिटेलर्स कोणी सुद्धा इथं म्हणजे धाडस करू शकत नाही एवढं मोठं बाईंग करायला. मे बी छोटे छोटे स्कॅल्पिंग वगैरे करत असतील, पण बाय करून ठेवायला, हा जे 1% ट्रेडर आहेत ते नक्कीच त्यांनी हिथं बाय केलं असेल, त्यांनी हिथं बाय केलं असेल. ठीक आहे, जेव्हा जेव्हा फॉल झाला असेल तेव्हा तेव्हा त्यांनी बाय करून ठेवलं असेल. पण एवढा पैसा एखाद्या साध्या रिटेलरकडे कुठून येतोय? येत नसतो ना, नाही येत. तुम्ही म्हणता 1% मध्ये येण्यासाठी सुद्धा पैसा लागतो मित्रांनो, बरोबर आहे की नाही? एखाद्याची कमाई जर महिन्याची 4-5 लाख रुपये असेल पेमेंट मधनं, पगारामधनं, तर आरामशीर इथे पण 1 लाख बाय करू शकतो, इथे 1 लाख बाय करू शकतो, इथे 1 लाख टाकू शकतो. एखाद्या माणसाकडेच 1 लाख रुपये असतील जसं की मी समजा, तर मी इथे टाकूनच शांत बसेन आणि एवढा लॉस बघत बसेन मी आणि इथे कुठेतरी बाहेर पडेल. सो दिस इज अ डिफरन्स बिटवीन 1% अँड 10%. म्हणजे तो पण एक डिफरन्स आहे की 1% मध्ये जाण्यासाठी सुद्धा पैसा लागतो. ओके, ICICI बँक, लेट्स सी फॉर द HDFC. एवढा पण हा HDFC, या HDFC हा तोडणार. माझे म्हणजे प्रोबॅबिलिटी आहे की ही लेवल तोडायलाच पाहिजे HDFC ने, कारण खरंच खूप चांगली कॅन्डल झाली. ही रेड कॅन्डल मस्त झाली एकदम या सप्लाय झोन मधून. ऑब्विसली की ह्या लेवलला टच नाही केले त्याने, ठीक आहे. बट जर समजा तुम्ही बघितलात तर हे एक बेस कॅन्डल पण आहे
रेड कॅन्डल आपण म्हणू शकतो, कारण गॅप डाऊन झालं ह्या लेवलला, परत वर गेलाय. सो डेफिनेटली दिस कुड बी अ वन लेवल. आणि एचडीएफसी डाऊन साईड येऊ शकतो, डाऊन साईड येऊन ह्या लेवलमधनं परत एक थोडं परत रिटर्न बाईंग येऊ शकतं रिटेसला. पण एचडीएफसी मी एक्सपेक्ट करतोय की 698 जी ही मी प्राइस, ही जी प्राइस मी आणून ठेवली नाही ते ह्या लेवलला एचडीएफसी आला पाहिजे यार, तेव्हा मजा येणार आहे. ओके, विल सी द रिलायन्स बघा. बेसिकली ह्या ज्या दोन रेड कॅन्डल आहेत, एक देन त्यानंतर छोटा पुलबॅक, नंतर एक रेड कॅन्डल, मग त्यानंतर पुलबॅक. हा जो पुलबॅक आहे ना, हा पुलबॅक म्हणजे ह्या ग्रीन कॅन्डल नंतर मी एक्सपेक्ट करतो की ही जी रेड कॅन्डल आहे एकदम शार्पली डाऊन आली पाहिजे होती. बट आता ही जी ग्रीन कॅन्डल झाली ती कशामुळे झाली? स्ट्रेट ऑफ हॉर्मोज ओपन झाल्यामुळे झाली. आता स्ट्रेट ऑफ हॉर्मोज परत क्लोज होते, म्हणजे ऑलमोस्ट या रेजिस्टन्सला आता रिलायन्स ट्रेड करतोय. सो बेसिकली असं दिसतंय की सोमवारी ह्याच्या अगेन्स्ट अशी रेड कॅन्डल तयार होऊ शकते. ठीक आहे, आणि ही कॅन्डल व्हायला नाही पाहिजे होती अशी यार. दिस इज अ व्हेरी स्ट्रेंज. ही कॅन्डल अशीच नाही तयार ही कॅन्डल डायरेक्ट अशी, म्हणजे ही जी कॅन्डल झाली नाही, ही हॅमर जी झाली त्याच्या अगेन जी कॅन्डल व्हायला पाहिजे होती ती रेड कॅन्डल झाली पाहिजे होती. दिस इज व्हेरी स्ट्रेंज. थोडस म्हणजे आहे रिलायन्स मध्ये की काय होऊ शकतं. ठीक आहे, अजून सुद्धा ह्या लेवलच्या वरती रिलायन्सची क्लोजिंग आलेली नाहीये. दॅट इज व्हेरी गुड पार्ट, कारण रिलायन्स आपल्याला जो पाहिजे तो ह्या लेवलला पाहिजे, डाऊन साईड इथे पाहिजे रिलायन्स आपल्याला, तेव्हा मजा येणार आहे. आणि रिलायन्स बॅक टू बॅक तरी तो लोअर लोज तयार करायला लागला हळूहळू हळूहळू. प्रत्येक लो तोडतोय तो, दॅट्स नॉट अ डाऊट आहे. बघा हा लो सुद्धा तोडून देणं, खाली क्लोजिंग दिल्या. हा लो तोडलाय त्याने, हा फक्त खाली, हा येस खाली क्लोजिंग नाही दिली त्याने, इथे क्लोजिंग दिले. ठीक आहे, बट डेफिनेटली तो सध्या एक लोअर लोज असं तयार करत खाली डाऊन साईड तरी येतोय. सो मी एक्सपेक्ट करेन की रिलायन्स मध्ये मंडेला म्हणजे उद्याच इथे एक चांगली रेड कॅन्डल झाली पाहिजे. ओके, एसबीआय लाईफ इन्शुरन्स बघूया की एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये काय आहे. जबरदस्त, एसबीआय लाईफ इन्शुरन्स पण मस्त गेला. माझी चूक झाली, इथं मी घ्यायला पाहिलं होतं. आणि 4 अवर बघा, 4 अवरचा जो डिमांड झोन होता तिथून ऍक्च्युली जर तुम्ही बघितलं ना, तेव्हा इथं 4 अवरला एक डिमांड झोन आहे चांगला. त्या लेवल पासूनच ही रिॲक्शन आली, व्ही शेप रिकव्हरी जी आली ती या झोन मधून आली. पण अशी रिकव्हरी होणं एक्सपेक्टेड नव्हतं, आणि खरंच खूप जबरदस्त रिकव्हरी आली. ह्या सप्लाय झोन मधनं खरंच डाऊनसाईड यायला पाहिजे होतं, बट त्यांना आता लिक्विडिटी स्वीप केलेलं आहे. लिक्विडिटी घेतलेली आहे, ह्या लेवलचे जेवढे काही सेलर्स आहेत त्यांना बाहेर घालवलं आहेत. सो मे बी ही जी ग्रीन कॅन्डल आहे बघून त्यांनी नंबर ऑफ इथं बाहेर ऍड झाले असतील. मी एक्सपेक्ट करतोय की इथून रेड कॅन्डल म्हणजे डाऊन साईड परत मोमेंटम यावी. बट ज्या पद्धतीची प्राइस ऍक्शन, ज्या पद्धतीचं बाईंग मला दिसते, जर व्हॉल्यूम जर जास्त असेल, लेट व्हेरीफाय द व्हॉल्यूम. वेअर इज द व्हॉल्यूम? ओ, बाईंग इन्क्रीज आहे पण व्हॉल्यूम डाऊन डिक्रीज होते. सो मे बी मला चान्सेस असे दिसतात की डाऊन साईड होऊ शकतं. ओके, आय थिंक व्हॉल्यूम रीड करायला कदाचित माहिती असेल तुम्हाला. हे बघा, मार्केट डाऊन आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला लागले, म्हणजे मार्केट डाऊन यायला लागले. आता जर समजा मार्केट स्टॉक प्राइस जर अप जात असेल तर व्हॉल्यूम सुद्धा त्याच्याबरोबर अप गेलं पाहिजे. ओके, आणि जर समजा प्राइस अप जात असेल आणि व्हॉल्यूम डाऊन येत असेल तर याचा अर्थ ते फॉल्स मोमेंटम आहे असं कन्सिडर होतं. व्हॉल्यूम इंडिकेटर जर समजा कोणाला माहिती नसेल तर तसं ते वर्कआउट होतं. ओके, आय एम नॉट इंटरेस्टेड इन टू लाईक प्रोव्हाइड एनी इंडिकेटर इन्फॉर्मेशन, ओनली प्राइस ऍक्शन बेसिस. मला ह्याच्यामध्ये भारती एअरटेलमध्ये एक स्टॉक म्हणजे एक प्राइस ऍक्शन म्हणजे एक शॉर्टची पोझिशन दिसते, तिथे आपण एंटर होऊ शकतो. म्हणजे मी ट्राय करेन एंटर होण्यासाठी उद्या. लेट्स सी. क्वाईट यार, हे बघा, ही कॅन्डल झाली, हा अवरली सप्लाय झोन झाला. 15 मिनिटाला जाऊ आपण. ओके, ह्या लेवलला अजून टच केलं नाही, फक्त त्याच्या खाली येऊन ह्या कॅन्डलने टच केलेला आहे. ही जी कॅन्डल झाली ह्याच्यावरती नंबर ऑफ सेलर्स होते, या सेलर्सचा सगळ्यांचा एसएल खाल्ला, डाऊन साईड आली. हे जे बाईंग दिसते ना ते खरंच खूप रॉंग बाईंग आहे. उद्या मॉर्निंगला इथे ह्या लेवलला भारती एअरटेल ओपन होईल,
असं मला प्रेडिक्ट होते. नाहीतर मग तो डायरेक्ट गॅप डाऊन झाला तर आपण काही एंटर होऊ शकत नाही. मग आपल्याला 15 मिनिट 5 मिनिट या टाइम कॅन्डलच्या म्हणजे कॅन्डलच्या बेसिसवरती एंट्री करावं लागेल. बट आपल्या स्ट्रॅटेजीनुसार मला एक्सपेक्ट आहे की ह्या लेवल पर्यंत परत येईल भारती एअरटेल आणि इथून मग डाऊन साईड परत मोमेंटम तयार होईल. ओके, ज्या पद्धतीचं बघा सेलिंग झाले आणि हे जे बाईंग झाले ना, इट इज नॉट गुड. ही अशी रेड कॅन्डल इथं होणारच आहे. ह्या लेवलचा खाली क्लोजिंग येणार आहे. ह्या लेवलच्या खाली मग जवळपास इथे बायर्स आहेत. मग इथपर्यंत आपल्याला काय ट्रेड घ्यायचा आहे, म्हणजे इथपर्यंत आपल्याला एक्झिट ठेवायचं आहे. म्हणजे टार्गेट एंट्री इथे, टार्गेट इथे, एक्सेल जस्ट ह्याच्या अबव. ओके, सो मला तसा एक ट्रेड दिसतोय. सो मे बी ट्राय करेन मी मंडेला घेण्यासाठी. येस, मी डेफिनेटली ट्राय करेन भारतीय रिटेलमध्ये. ओके, बीएससी वगैरे पण गेले यार, हातातून गेले. बीएससी तुम्ही घेऊ शकत नाही. कुठून गेलाय बघा. एक कॅन्डल बघितली काय कशी झालं, कोण प्रेडिक्ट करू शकतं यार एवढं. हे बघा, ह्या लेवलला एक सप्लाय झोन होता. इथे सप्लाय झोन मधून रिॲक्शन यायला पाहिजे होती, पण ती रिॲक्शन आली नाही. कम्प्लीट उलट डायरेक्शन फिरलं होतं असं. बट ठीक आहे. आय होप यू विल लाईक द व्हिडिओ. मंडेला तयार राहा रेड ब्लड बाथसाठी, असं मला तर वाटते. कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मोज परत क्लोज करण्यात आलेला आहे. सो ब्लड बाथ तर होईल असं दिसतंय आणि गोल्ड परत अप जाईल. स्टॉक मार्केट आपलं परत पडेल. So my friends, please like the video, share with your friends and subscribe my channel. नक्कीच भेटूया आपल्या लाईव्ह सेशन मध्ये लवकरात लवकर. ओके, टाटा बाय बाय, थँक्यू.